आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। अखेर महिलांची प्रतीक्षा संपली आणि लाडक्या बहिणींना पैसे वाटप सुरू झाले। महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे की 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले। आज या 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झाले। जर तुम्ही या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील। आताच तुम्हाला सांगतो कोणकोणते ते 15 जिल्हे आहेत, त्यामध्ये पैसे वाटप झाले। किती पैसे वाटप झाले, 2100 प्रमाणे झाले का 1500 प्रमाणे झाले का 4200 रुपये वाटप झाले, पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो। आणि तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे, त्यासाठी आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करून टाका। सर्वात अगोदर बघू शकता 2100 प्लस 2100 म्हणजे 4200 रुपये सुद्धा जमा झालेले आहे। आता कोणाला 4200 रुपये भेटले आणि कोणाला 2100 रुपये मिळालेले आहे ते तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगतो। पूर्ण आर्टिकल आलेला आहे। सर्वात अगोदर जे आनंदाची बातमी आहे त्या सर्वात अगोदर आपण पाहूया की लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे। खूप दिवसापासून महिला वाट पाहत होत्या लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार। मुख्यमंत्रीची बैठक सुद्धा झालेली आहे आणि सर्वात मोठं तुम्हाला काल जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये तुम्हाला सांगून दिलं होतं की उद्या तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आणि आज सर्वांच्या खात्यात पैसे जमा झाले। सर्वात अगोदर या 15 जिल्ह्यात वाटप झाले आणि लवकरच जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत नसाल तर तुम्हाला सुद्धा पैसे भेटून जाणार आहे आणि जर तुम्ही या जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील। आणि असं याला कोई अट नाही, कुठलीच नाही, सर्व महिलांना पैसे मिळाले आहे। अखेर प्रतीक्षा संपली, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले। आज आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे। आता कोणकोणते ते जिल्हे आहेत त्यात पैसे वाटप झाले। सर्वात अगोदर तुम्हाला जिल्हे दाखवतो की कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आणि इथं बघू शकता तुम्ही। आता तर सर्वात आधी सर्वात प्रथम 8 जिल्ह्यात पैसे वाटप होणार। आज कोणकोणते जिल्ह्यात पैसे वाटप होणार यावर आपलं एक अपडेट बघू शकता। तुम्ही जर यवतमाळ जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, तुमच्यासाठी खुशखबरीची बातमी। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटप होणार। सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप होणारे 8 जिल्ह्यांमध्ये, पण सर्वात प्रथम जे वाटप होणार आहे ती यवतमाळमधून सुरुवात होणार आहे। जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला 12 वाजेच्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे। ठीक आहे, आत्ताच्या आत्ता तुम्हाला पैसे भेटून जातील। जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यात राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यात राहत नसाल तर तुम्ही कमेंटमध्ये नाही सुद्धा सांगू शकता। आणि जर दुसरं बघू शकता, दुसरा जो जिल्हा असणार आहे तो म्हणजे सातारा जिल्ह्यात जरी तुम्ही राहत असाल तरी सुद्धा तर तुम्हाला पण आज पैसे वाटप करण्यात येणार आहे, ही पण सर्वात मोठी बातमी। आणि अमरावतीला जरी तुम्ही राहत असाल तरी सुद्धा तुम्हाला आजच्या आज पैसे जमा होणार आहे। 8 जिल्ह्यांपैकी 3 जिल्ह्यांमध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता सर आम्ही या जिल्ह्यात राहतो, आम्हाला आतापर्यंत पैसे मिळाले आहे। तुम्हाला पैसे मिळाले तुम्ही कमेंट करू शकता, बाकी लोकांनाही माहीत पडेल, बाकी महिलांना पण माहीत पडेल की पैसे वाटप सुरू झाले। त्यांना आतापर्यंत खूप दिवसापासून वाट पाहत आहे। तुम्ही कमेंट करत जा, कमेंटमध्ये सुद्धा माहीत पडेल की आम्हाला पैसे भेटले। आता सर्व महिलांना तर मिळणार आहे, पण काहींना आज मिळणार आहे, काहींना उद्या तर काहींना परवा मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये करा सर मला पैसे भेटले, नाही भेटले ते सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता, ज्यावर आपल्याला एक सराव सुद्धा भेटून जाईल। आता पुढे बघूया पुढचे जे जिल्हे असणार आहे ते कोणकोणते जिल्हे असणार आहे। इथं बघू शकता तुम्ही। आता नाशिक जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर नाशिकवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये पण आज पैसे वाटप होणार आहे। आणि 5वा जो जिल्हा असणार आहे तो म्हणजे पुणेला जरी तुम्ही राहत असणार तरी सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार आहे। आणि पुण्यामध्ये सर्वात आधी पुण्यामध्ये पैसे सुद्धा वाटप होणार आहे, कारण या जिल्ह्यात भरपूर अशा महिला आहेत त्यांना आतापर्यंत 1 रुपया सुद्धा मिळाला नाही। आणि भरपूर आपण कमेंट बघितले की सर आम्ही पुण्यात राहतो आणि आम्हाला अजूनपर्यंत 1 रुपया भेटला नाही। म्हणजे यावरनं आपल्याला एक सर्वे कडून जातो की भरपूर अशा महिला आहेत ज्यांना पुण्यामध्ये राहून पैसे मिळाले नाही। म्हणून पुण्याला सुद्धा 8 जिल्ह्यांमध्ये यांनी ठराव केले असल्यामुळे पुण्याला सुद्धा आज पैसे दिले जाणार आहे। पुणे जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला आज 100% पैसे भेटून जातील। आणि 6वा जिल्हा जो राहणार आहे तो म्हणजे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर महिला अजून पैशांपासून वंचित आहे, त्यांना जोपर्यंत पैसे मिळाले नाही। आता 2100 प्लस 2100 4200 रुपये तुम्हाला मिळणार आहे। आणि 8 जिल्ह्यांपैकी जे पण राहणार आहे सर्वांना 4200 रुपये मिळणारच आहे। फक्त काही ठराविक महिला आहेत त्यांनाच फक्त 2100 रुपये दिले जाणार आहे। आता कोणकोणते ते महिला आहेत, कोणाला पैसे मिळणार आहेत ते सर्व आपण प्रथम बघूया। ठीक आहे, आणि यामध्ये 7वा जो जिल्हा असणार आहे तो म्हणजे बीड।
आणि शेवटचा जो जिल्हा असणार आहे तो म्हणजे कोल्हापूर. आता या 8 जिल्ह्यांपैकी तुम्ही राहत असाल तर तुम्हाला आजच्या आज पैसे भेटून जातील, पण काही ठराविक महिलांनाच पैसे मिळणार आहे. आता कोणाला, आता कोणत्या त्या महिला असणार आहे, काय त्यांना करावं लागेल, ठीक आहे. इथे बघू शकता यावर पण एक माहिती आली आहे. ही सर्वात प्रथम माहिती बघू शकता. फक्त याच निवडक महिलांना पैसे देण्यात भेटणार आहे. बघा, याच निवडक महिलांना पैसे मिळणार आहे. आता कोणत्या त्या महिला असणार आहे, कोणाला ते पैसे भेटणार आहे, यावर त्यांनी कसं ठराव केला की 8 जिल्ह्यांमध्ये याच महिलांना पैसे मिळणार, या महिलांना पैसे मिळणार नाही. म्हटल्याप्रमाणे KYCतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे. आणि या व्यतिरिक्त पुढे सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं KYC झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही. बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी गोल्डन डेटा काहीतरी आणला जाणार आहे, काय नेमकं आहे? नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते. खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं, आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा. जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना 500 रुपये लाडकी बहीणमधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात. परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला, इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे. हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडनं मागितलेला आहे. अन्न व नागरी विभागाकडनं, पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला. कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो, तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो. त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे. मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे. लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास, म्हणजे आत्ता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं. ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं. 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले. याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं. अशा बऱ्याचशा योजना आहे. मी आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचं हे सरकार, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दादांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार. पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही, हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढेही घेत.